हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. 24वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 24. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयो अभिजायते. भाषांतर. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्षप्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. तर पहिली ओळ आहे, त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, य एवं वेत्ति पुरुषम प्रकृतीच्या गुणैः सह. म्हणजे या 13व्या अध्यायात भगवंतांनी जे काही सांगितलं आहे, एवं वेत्ति, याप्रमाणे वेत्ति जो कोणी जाणतो, तर काय होतं आहे दुसऱ्या ओळीत बघा, सर्वथा वर्तमानोपी. तर असा हा जीव आहे जो हे सगळं जाणतो आहे. तो जीव वर्तमानोपी, या कोणत्याही म्हणजे या भौतिक जगतात कोणत्याही वर्तमान स्थितीत असला, म्हणजे तो स्त्री असो वा पुरुष असो, कुठच्याही वर्णातला असो, कुठच्याही आश्रमातला असो, मनुष्य योनीतला व्यक्ती हवा असा जर असेल तर पुढे काय म्हटलं आहे, न स भूयो अभिजायते. तर त्याचा या ठिकाणी म्हणजे या भौतिक जगतात पुनर्जन्म होत नाही, म्हणजे त्याला निश्चितपणे मोक्ष प्राप्ती होते. तर हा श्लोक समजावताना वैष्णवाचार्य सांगतात की या भौतिक जीवनात आपण अनेक कठीण विषय शिकत असतो आणि त्यामुळे आपल्याला कुठे नोकरी मिळते, आपण व्यवसाय करून धन प्राप्त करतो, काही कुठे कष्ट केले तर काही आपल्याला सिद्धी मिळेल. पण भगवद्गीतेचे हे ज्ञान जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला 13व्या अध्यायात सांगितले आहे, ते ज्ञान जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, तोही प्रयत्न आपल्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भक्तांचं मार्गदर्शन घेऊन हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि अशा व्यक्तीने पुढे जर भक्ती केली तर त्याला पुन्हा या भौतिक जगतात जन्म घ्यावा लागणार नाही. कारण या भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायाच्या ज्ञानाने आपण जाणतो की जीव काय आहे, म्हणजे जीवात्मा काय आहे, कसा आहे, प्रकृती म्हणजे काय, भगवंत कोण आहेत, आणि ह्या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध काय आहे, माझं कर्तव्य काय आहे, हे सगळं जाणल्यामुळे आपल्याला समजतं की आपण जीवात्मा आहोत, भगवान श्रीकृष्णांचे आपण दास आहोत, भगवंत आपले आहेत आणि भगवंतांना शरणागत होऊन भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करूनच आपण भगवंतांबरोबरचं आपलं जे विसरलेलं नातं आहे ते पुन्हा स्थापित करू शकतो. तर या सगळ्या ज्ञानाने हा जो व्यक्ती आहे तो भगवंतांची भक्तिमय सेवा करतो आणि या भौतिक जगतातून मुक्त होतो. पुन्हा येथे त्याला जन्म घ्यायला लागत नाही. परंतु जर एखाद्याने हे सगळं 13व्या अध्यायात सांगितलेलं ज्ञान घेतलंच नाही,
त्याने भगवंतांची भक्तिमय सेवा केलीच नाही तर असा व्यक्ती जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून राहील, शारीरिक स्तरावरच जगत राहील. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.